होणार आहे। खरं तर हा जो तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला हे कुठल्या क्षेत्राला लागू होणार? तर PMRDA, NMRDA, MMRDA जेवढे नागरी क्षेत्र आहे, जेवढे राज्याचे ग्रोथ सेंटर्स आहे आणि रिजनल प्लॅनमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, गावठाण क्षेत्राला लागून जे क्षेत्र रहिवासी दाखवलेलं आहे, या राज्यातल्या संपूर्ण रहिवासी क्षेत्राला आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मोठा दिलासा राज्याच्या जनतेला मिळाला आहे। आता हे मानव नियमितीकरण करताना, डीम रेग्युलेशन करताना कुठलेही पैसे शासनाने आकारले नाही, एकही पैसा लागणार नाही डीम रेग्युलेशन करताना। म्हणजे ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे, ज्यांनी ज्या लेआउटमध्ये प्लॉट घेतले आहेत त्यांच्या सातबारावर आता नोंदणी होणार, याकरता एकही पैसा आता याकरता लागणारा नाही आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या 49 लक्ष जनतेला, 49 लक्ष परिवारांना आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेनुसार आमच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या निर्णयाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। राज्यपाल महोदयाकडून या अध्यादेशाला मान्यता आलेली आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्याच्या जनतेकरता झालेला आहे। याकरताची एक सविस्तर SOP, म्हणजे जे काही अनधिकृत लेआउट आहे तिथल्या प्लॉटचे भूखंडाची रजिस्ट्री कशी करायची, ज्यांची रजिस्ट्री झाली आहे त्यांचे सातबारावर नाव कसे आणायचे, याची एक SOP पुढच्या 7 दिवसामध्ये महसूल विभाग जारी करणार आहे आणि अत्यंत सुटसुटीत अशी SOP जनतेला कुठल्याही पद्धतीने कुणाच्याही त्या ठिकाणी मागे फिरण्याची गरज नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करणे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी 15/10/2024 पूर्वीचे सर्व अनधिकृत लेआउटमध्ये घरे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या 49 लाख परिवारांना, हा तर आकडा 1 वर्षापूर्वीचा आहे पण काही त्या ठिकाणी 8-10 लाख परिवार पुन्हा वाढू शकतात, त्यामुळे राज्याला एक मोठा दिलासा या अध्यादेशाने मिळाला आहे। येणाऱ्या अधिवेशनात आम्ही कायद्यामध्ये रूपांतर करू। एक फेक नरेटिव्ह, एक चुकीचा विमर्श जनतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत। महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत। त्यांनी हे सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्राचं, त्यांनी आपल्या एजन्सीमार्फत सर्वेक्षण केलं आहे। त्यांना हे माहिती आहे की 51%च्या वर मतं घेऊन महायुती जिंकणार आहे, मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, सारं जिंकणार आहे। आणि ते काय सांगतात आहे की यादी ही चुकलेली आहे। माझ्यासमोर हा प्रश्न आहे की ज्या यादीवर लोकसभा निवडणुका झाल्या, ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने 31 सीट जिंकल्या लोकसभेच्या, तीच मतदार यादी विधानसभेला होती, तीच मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे। काही नवीन तर यादी तयार केली नाहीये आणि त्यामुळे तुम्ही जिंकले तेव्हा ती यादी तेव्हा आक्षेप नाही घेतला। मला हे मान्य असतं विरोधकाचं आयोगाला भेटणं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते आयोगाला भेटले असते की बघा आमच्या 31 सीट जरी निवडून आल्या तरी यादी चुकलेली आहे, यादी दुबार नाव आहेत, तिबार नाव आहे। खरं तर हे ऑब्जेक्शन कुणी घेतलं होतं? तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात पहिली केस या दुबार नावाबद्दल हायकोर्टात देवेंद्र फडणवीसजींनी केली होती। लोकसभेच्या निवडणुकीत तर आम्ही स्वतः, मी किरीट सोमयाजी, आशिष शेलारजी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की डिलिशन होत नाही, ऍडिशन होत आहे, दुबार तिबार 4 वेळा नावं यादीमध्ये आहे। मी काल सांगितलं कामठी, मालेगाव, सिल्लोड असे अहिल्यानगर अनेक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी एक नाव 5-5, 10 ठिकाणी आलं आहे। मी कोणा व्यक्तीबद्दल बोलणार नाही, कोणा धर्माबद्दल बोलणार नाही, पण हे तपासलं का आणि कुठल्या पद्धतीचे नाव आहेत? म्हणजे हिंदू असेल त्याच्यावर आक्षेप घ्यायचे, हिंदूचे नाव आले आहेत, हिंदूचे नाव 4 ठिकाणी आले, आलेच आहे, दुबार झालेच आहे, ते तर मान्यच झालं आहे, आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे।
पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बूथवर सुद्धा एक एक नाव 4-4, 5-5, 10-10 आलेलं आहे. कामठीमध्ये माझ्या विधानसभेत 5-5, 7-7 ठिकाणी नावं त्या ठिकाणी आहे. माझ्या विधानसभेत तर 75 बूथपैकी 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी भाजपाला 1 मत तर काँग्रेसला 500 मतं, भाजपाला 4 मतं तर काँग्रेसला 700 मतं. लोकसभेत तर त्या ठिकाणी याच्यापेक्षाही परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळे आम्ही कधी असं म्हटलं नाही. एक प्रकारचा व्होटमध्ये जिहाद करण्यात आला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये. म्हणजे आपण त्याला व्होट जिहादच म्हणू एक प्रकारचा. इतकं कट्टर मतदान, म्हणजे 4च मतं भाजपला, 400 मतं काँग्रेसला, असे बूथ त्या ठिकाणी 65 आहेत. आणि त्यामुळे आम्ही कधी म्हटलं नाही ही यादी चुकलेली आहे. पराभवाच्या मानसिकतेतनी महाविकास आघाडी बाहेर निघत नाही. त्यांचे नेते उद्याच्या पराभवाची तयारी करतात आहे. पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना, शरद पवार साहेबांना किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचं आहे, बघा आम्ही आधीच ऑब्जेक्शन घेतलं होतं, आमचं कुणी ऐकलं नाही. त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होणार आणि त्याच यादीवर नगरपालिका होणार. मदर रोल तोच आहे. त्याच्यामुळं खोटारडेपणाचा कळस आणि निवडणूक आयोगाला भेटणे म्हणजे केवळ या राज्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंनी असं काल म्हटलेलं आहे की आशिष शेलार म्हणतात की दुबारा मतदार आहेत, यादी दाखवली त्यांनी. त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्री असं काहीच नाही असं सांगते एकीकडे, दुसरीकडे आशिष शेलार सांगतात की खरंच दुबारा मतदार आहेत. मी वारंवार सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पहिली याचिका हायकोर्टमध्ये केली आहे. पहिली याचिका देवेंद्रजींनी काय सांगितलं, हे जे तुम्ही सांगताय काय नवीन नाही आहे. ऍडिशन होत आहे. मी जर आज माझ्या गावातनं दुसरीकडे राहायला गेलो, तिकडे नाव येतं, ऍडिशन होतं. मग तिकडं दुसरीकडे राहायला गेलो, एखादा किरायाने घर घेतलं, तिकडे ऍडिशन होतं. ऍडिशन होत आहे. मतदार यादी फुकत आहे, डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे. मदर रोल वाढतोय, रोजच्या रोज ऍडिशन होत आहे. पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम आहे. म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती. लोकसभेची यादी आता विधानसभेला आली आहे. विधानसभेला काही ऍडिशन डिलिशन नाही, ऍडिशन फार नाही आहे. आणि मग तीच यादी आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदार यादीचे. त्यामुळे आशिष शेलारजींनी म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका बूथवर, ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4-4 नाव, 5-5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे. तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे? तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक. आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये, त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होता, त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे. या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादीला SIR मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आता तर हे तुम्हाला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये SIR का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या, आणि पंचायत नंतर तर कुठल्या निवडणुका शिल्लक नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिले 12 राज्य घेतलेले आहेत. आपले राज्य आज उद्या येईल त्याच्यामध्ये. कारण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सरसकट देशाकरता निर्णय केला असेल. आणि त्यामुळं केवळ हे त्या ठिकाणी जे पप्पूगिरी आहे, ही पप्पूगिरी महाविकास आघाडीचे नेते करतात आहे. मला तर दिसलं की राहुल गांधींनी जे स्क्रिप्ट वाचून दाखवली, ती स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली. आणि त्यामुळं पप्पूगिरी हे लोक करतात आहे, चुकीचे हे लोक सांगतात आहे. आणि महाविकास आघाडी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहे. कोणाचं तोंड कोणाकडे नाही, कोणी एकामेकाकडे पाहत नाही. साऱ्याचे तोंड वाकडे झाले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये आता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कोणी त्या ठिकाणी भाव देणार नाही. कुठला? आपला तुकडेबंदीचा जो कायदा निरस्त झाला, त्यामुळं 49 लक्ष परिवारांनी जे तुकड्यामध्ये प्लॉट आणि घरं घेतले आहे,
ते कुठले असतील? NMRDA, PMRDA, नागरिक क्षेत्र, या राज्यातले सर्व नागरिक क्षेत्र, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नागरिक क्षेत्र, रिजनल प्लॅन जो आहे आपला राज्याचा, त्या रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून काही 200 मीटर, नगरपालिकेपासून काही त्या ठिकाणी 500 मीटर जे काही असतील रिजनल प्लॅनमध्ये, ज्या ठिकाणी ग्रोथ सेंटर दाखवलेले आहेत त्या ग्रोथ सेंटरमध्ये, म्हणजे एक वाक्यात सांगितलं, या राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये रहिवासी क्षेत्र दाखवलेलं आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे. आणि त्यामुळं या कायद्याचा फार मोठा फायदा 49 लक्ष परिवाराला होणार आहे. अध्यादेश जारी झाला आहे. कालच 3 तारखेला राज्यपाल महोदयाची सही होऊन अध्यादेश जारी झाला आणि आजपासनं नियमितीकरणाला सुरुवात झाली. उद्या एक 8 दिवसामध्ये SOP येईल. आणि महत्वाचं काय होईल की ज्यांनी प्लॉट घेतला आहे ज्या लेआउटमध्ये, त्या लेआउटच्या सातबाऱ्यावर नाव येईल. आत्ता काय स्थिती आहे? आत्ता फक्त मालकाचं नाव आहे आणि जेवढे तुकडे घेतलेले आहेत, जेवढे प्लॉट घेतलेले आहेत त्यांचे नाव सातबारावर नाही आहे. त्यामुळं सातबारावर नाव येणे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे हे जास्त महत्वाचं आहे. आणि ज्यांची रजिस्ट्री झाली नाहीये, म्हणजे प्लॉट घेतला पण रजिस्ट्री झाली नाही कारण तुकडेबंदीमध्ये अटकला आहे, त्यामुळं त्या व्यक्तीला सुद्धा आता रजिस्ट्रेशन करता येईल. त्या लोकांना सुद्धा आता आपलं घराची तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी विक्री करून घेता येईल आणि खरेदी विक्री झाल्यावर त्याचेही घर सातबारामध्ये येईल. भारतीय जनता पार्टी 1,51,00,000 सदस्य संख्येची पार्टी आहे. या पक्षामध्ये 1,03,000 सक्रिय सदस्यता असलेले कार्यकर्ते आहेत. मी सुद्धा सक्रिय सदस्य आहे. आणि त्यामुळं या राज्यामध्ये केव्हाही निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला समोर जायला तयार आहे आणि महायुती ही सुद्धा तयार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुठलाही निवडणूक किती दिवसाची येऊ द्या, भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने जिंकेल. नाही, महसुली कायद्यामध्ये अनेक दिवसापासून सुधारणा अपेक्षित होत्या. क्लिष्ट महसुली कायद्यामुळं समाजाच्या गरीब माणसाला न्याय मिळत नव्हता. जे क्लिष्ट कायदे आहेत ते बदलण्याचा आम्ही निर्णय करतो आहे आणि लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार आणि गतिमान प्रशासन याच्या भूमिकेत आम्ही आहोत. मी पहिल्या दिवशीपासून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की महसूल खात्याला आपल्याला लोकाभिमुख करायचं आहे. महसूल खात्यामध्ये या ठिकाणी बदल करायचे. आज बघा, या मागच्या 8 महिन्यामध्ये जवळपास आपण या राज्यामध्ये 95 ॲडिशनल कलेक्टरला आपण सिलेक्शन ग्रेड दिल्या. पारदर्शीपणे आपण राज्यामध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन ग्रेड मिळालं. 6 वर्षापासून सिलेक्शन ग्रेडसाठी अधिकारी आमचे वेटिंगवर होते, ॲडिशनल कलेक्टर. आता आपण निर्णय घेतला, जवळपास 115 डेप्युटी कलेक्टरला आपण ॲडिशनल कलेक्टर म्हणून प्रमोशन दिले. आता आज जर GADने मान्यता दिली तर जवळपास 169 तहसीलदार डेप्युटी कलेक्टर होणार. या राज्याच्या निर्माणापासूनचा सर्वात मोठा प्रमोशनचा त्या ठिकाणी लॉट म्हणजे जी आम्ही यादी आज तयार केली आहे, 169 अधिकारी तहसीलदार हा डेप्युटी कलेक्टर होणार. जवळपास जर आम्ही जे आता प्रिपरेशन केलं आहे, 113 नायब तहसीलदार होणार आणि मग लिपिक हा नायब तहसीलदार होणार आणि मग त्यानंतर तलाठी सुद्धा उद्या त्या ठिकाणी आपल्या लिपिकमध्ये येणार. त्यामुळं कोतवालापासून तर डेप्युटी कलेक्टरपर्यंत, डेप्युटी कलेक्टरपासून ॲडिशनल कलेक्टरपर्यंत, ॲडिशनल कलेक्टरपासून तर सिलेक्शन ग्रेड देण्यापर्यंत आमचं प्रशासनाने पारदर्शीपणे काम केलं आणि जे 7 वर्षापासून प्रमोशन थांबलेले होते ते प्रमोशन क्लिअर झाले. आत्ता मला या गोष्टीचा अभिमान आहे की महसूल खातं हे लोकाभिमुख करण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आणि मी तुम्हाला पुढच्या 1 वर्षामध्ये या महसूल खात्यातले असे निर्णय आम्ही करू जे जनतेला एकही दिवस कार्यालयात याची गरज पडणार नाही. त्यांच्या व्हॉट्सअपवर, त्यांच्या मोबाईलवरनच पूर्ण महसूल खातं त्यांना मिळेल. तहसीलदार कार्यालयातली, ADO कार्यालयातली गर्दीच बंद होईल. तलाठ्याकडे, कोतवालाकडे कुणाला जायची गरज पडणार नाही. असं महसूल खाते या राज्यामध्ये निर्माण होणार आहे. नाही, निवडणुकीचा काही संबंध नाही.
हा निर्णय मागच्या अधिवेशनात मी जाहीर केला होता. तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याचा. आज अध्यादेश लागू केला आणि अध्यादेश लागू झाल्यानंतर एक 7 दिवसात एसओपी येईल आणि या राज्याच्या 49 लक्ष परिवारांना या निर्णयाचा फायदा होईल. विरोधकांनी या मतदार याद्यांवरती विरोधकांनी आरोप केलेला आहे. तुम्ही सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या निवडणुका पारदर्शक पण होईल असं वाटतंय का? 100% पारदर्शी होतील. का नाही होणार? मतदार याद्यांवरचा जो घोळ आहे, मतदारांचा घोळ वारंवार तुम्हीच तयार करताय. मी एक सांगतो आहे की लोकसभेच्या निवडणुकीची मतदार यादीच लागू होणार आहे. मी वारंवार तेच सांगतो आपल्याला. ही नवीन मतदार यादी नाही आहे तयार केलेली. ही काही नगरपालिका निवडणुकीची यादी आहे का? फक्त या यादीत काय होतं की लोकसभेच्या निवडणुकीमधला प्रभाग जो असेल त्या प्रभागाला तेवढी यादी वेगळी तयार होतं. बेस काय? या निवडणुकीचा बेस काय? या मतदार यादीचा बेस काय? तर लोकसभेच्या निवडणुकीची मतदार यादी आहे. लोकसभेच्या निवडणुकीची मतदार यादी जशी आहे तशी लागू होणार आहे. आणि त्यामुळे ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडी जिंकली आहे, ज्या मतदार यादीवर 48 पैकी 31 खासदार ज्या महाविकास आघाडीचे निवडून आले, ते लोक म्हणतात आता की ही यादी चुकीची आहे. म्हणजे आता ते निवडणूक विधानसभा हरले म्हणून म्हणतात चुकीची आहे. ते नगरपालिका हरणार आहे म्हणून म्हणतात चुकीची आहे. बेस काय? बेस हा लोकसभेची मतदार यादी आहे आणि ती यादीवरच तुम्ही जिंकलेले आहे. आता हरण्याच्या मानसिकतेमध्ये तुम्ही खोटं बोलताय. आपण सर तुकड्यांचं नियमितीकरण करतोय, तर तुकडेबंदीसाठी या नियमितीकरणासाठी काही शुल्क आकारलं जाणार की ते मोफत केले जाईल? या नियमितीकरणाकरता शुल्क हटवण्यात आलं. 1ही रुपया या नियमितीकरणाकरता लागणार नाही. आम्ही मोफत 49 लाख परिवाराचं नियमितीकरण करतोय. आता एकच मिनिट. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जवळपास आचारसंहिता लागेल असं स्पष्ट आहे. पण या वर्षभरात जर मंत्रिमंडळाच्या म्हणजे मंत्र्यांचा जर खात्याचा कारभार बघायला लागेल, तुमचं एकमेव खातं असं की ग्राउंडवर जाऊन सांगावं लागेल. बाकीच्या खात्यात मात्र तसा परफॉर्मन्स दिसला नाही. मग ते बऱ्याच ठिकाणी बिलांची अडचण होती किंवा निगेटिव्ह खूप जास्त आहे. तुमचं एकमेव खातं आहे, कसं या सगळ्याला बघतात याचाच प्रचार जास्त राहील. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिल्या होत्या की महसूल खातं लोकाभिमुख गतिमानाने पारदर्शी करण्याकरता जे जे काही करावं लागेल ते करावं लागेल. आणि आम्ही एक निर्णय घेतला की ज्या दिवशी मी मंत्री झालो त्या दिवशीपासून हा विचार केला. या राज्यातल्या जवळपास अजून खूप गोष्टी करायच्या आहे महसूल खात्यामध्ये. महसुली कायदे खूप क्लिष्ट आहे. क्लिष्ट कायद्यामुळे जनतेला हाल आणि अपेक्षा या ठिकाणी लोकांचे त्या ठिकाणी पायाच्या चपला झिजवू मंत्रालयामध्ये कितीतरी लोकांनी आत्महत्येचा विचार केला. आज महसूल मंत्र्याकडे 13,000 केसेस प्रलंबित आहे. 2012-13 पासून महसूल मंत्री कार्यालयात या राज्याचे 13,000 केस प्रलंबित आहे. आज बघा, आम्ही मागच्या 8 महिन्यामध्ये जवळपास 2,000 केसेस निकाली काढल्या. या राज्यामध्ये 3 वर्षामध्ये कुणाही व्यक्तीला, मराठवाडा विदर्भातल्या व्यक्तीला महसूल मंत्र्याकडे अपीलची सुनवाई घ्या आणि आमचा आदेश पारित करा. आज संपूर्ण विदर्भ संपलेला आहे, मराठवाडा संपत आलेला आहे. 12-13 पासूनच्या केसेस आम्ही निकाली काढतो आहे. एकंदरीत पुढच्या काळामध्ये आपल्याला महसुली कायदा हा सुटसुटीत करायचा आहे. MLRC कोडमध्ये सुधारणा आणायची आहे. MLRC कोड दुरुस्त करायचा आहे. खूप क्लिष्ट आहे. जसं आता उदाहरण, एखादी चुकीची रजिस्ट्री लागली, ती रजिस्ट्री जर चुकीची लागली तर ती रजिस्ट्री रद्द करण्याचा अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे. आम्ही हा विचार करतोय की जर रजिस्ट्री ज्या व्यक्तीच्या हाताने चुकली असेल त्याच व्यक्तीने ती रजिस्ट्री रद्द केली पाहिजे. हाही त्या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करतो. आम्ही व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विचार करतोय. एका भूखंडावर समजा व्हर्टिकल टॉवर तयार झाला, त्या भूखंडाचा 7/12 आहे, पण त्या भूखंडामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत, प्रॉपर्टी कार्ड जे धारक आहेत, त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. त्यांच्याकडे फक्त एक मुद्रांकाचं डॉक्युमेंट आहे, रजिस्ट्री आहे आणि कॉर्पोरेशनची टॅक्स पावती आहे किंवा ग्रामपंचायतीची टॅक्स पावती आहे. हा महसुली प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. आम्ही हा विचार करतोय की त्या प्रॉपर्टीमध्ये त्या 7/12वर जेवढा तिथे टॉवरमध्ये लोक राहतात त्या प्रत्येकाचा 7/12 नोंद झाली पाहिजे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. आता या राज्यामध्ये व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती आम्ही तयार केली
आणि पुढच्या काळामध्ये या राज्यातल्या व्हर्टिकल बिल्डिंगला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही पुढचा आमचा विचार आहे, जेणेकरून लोकांना एक डॉक्युमेंट स्कॅन केलं की त्याची मालमत्ता ही सेक्युअर्ड असेल, याचाही विचार राज्य शासन करताय. राज्य शासन हाही विचार करताय की आधी मोजणी, मग खरेदी खत आणि मग फेर. आधी मोजणी. आत्ता काय होतं की आपण खरेदी खत केलं त्यावर जी क्षेत्र टाकतो ते जमिनीवर नाही आहे, तिकडे वेगळीच परिस्थिती आहे साईडवर, आणि त्यामुळे आधी मोजणी. म्हणूनच आपण आता खाजगी सर्व्हेअर अलाउ केले. जे काही आता या राज्याच्या विकासाकरता आपण विचार केला, जोपर्यंत हाय क्वालिफाईड आणि शेवटी अधिकारी आमचाच सर्टिफाईड करेल, पण मोठ्या प्रमाणावर खाजगी सर्व्हेअर आणून त्या सर्व सर्व्हेअरला टेक्निकली क्वालिफाय करून त्यांचा प्रशिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणे खाजगी सर्व्हेअर आम्ही घेऊन पटापट मोजणी झाली पाहिजे. मोजणीचा पैसा भरला ती 15 दिवसामध्ये तुम्हाला मोजणी झाली पाहिजे, जेणेकरून तातडीनं खरेदी खत होईल, तातडीनं त्याचा फेरफार होईल, त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळेल. हा एकही निर्णय राज्य शासन करत आहे. अनेक कायदे आपल्याला बदलवायची गरज आहे, अनेक विषय हातात घेण्याची गरज आहे, पारदर्शकता आणण्याची गरज आहे. लोकांना सेवा हमी कायद्यामध्ये आपल्याला आणण्याची गरज आहे, आणि या ठिकाणी इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये लोकांना घरपोच त्यांचे सर्व डॉक्युमेंट मिळाले पाहिजे. कुणालाही कार्यालयाच्या खेटा घालायला लागणार नाही, यासाठी महसूल खातं काम करणार आहे. पवन जी, आज टुकड़ेबंदी कायदे को रद्द करने का फैसला एग्जैक्ट इससे आम आदमियों को क्या फायदा होगा और किस तरीके से सरकार इसको बताएगी? जब हमारी सरकार आई और माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जायजा लिया, और उस जायजे में हमें ऐसा दिखा 49 लाख परिवार इस राज्य में ऐसे हैं, 49 लाख फैमिली ऐसी है जो टुकड़ाबंदी जो कायदा फ्रैगमेंटेशन एक्ट है, इसमें उन लोगों का रजिस्ट्रेशन नहीं हो पा रहा है, जिन्होंने लेआउट में प्लॉट लिया, जिनका रजिस्ट्रेशन हुआ उनको प्रॉपर्टी कार्ड नहीं मिल रहा है, 7/12 नहीं मिल रहा है, रेवेन्यू का डॉक्यूमेंट नहीं मिल रहा है. तो जब ये बात हमारे सामने आई तो हमने निर्णय लिया इस राज्य का जो फ्रैगमेंटेशन एक्ट है, टुकड़ेबंदी कायदा है, उसको निरस्त करने का. और कल सबके लिए आनंद की बात है कि कल राज्यपाल जी ने इसको अध्यादेश को मंजूरी दे दी है. ये हमारा आज जो अध्यादेश लागू हुआ है, इसमें जो नागरिक क्षेत्र है ये राज्य के, जहाँ पे ग्रोथ सेंटर हम कहेंगे, पीएमआरडीए, एनएमआरडीए, एमएमआरडीए की नागरिक क्षेत्र है, नगर पालिका, नगर पंचायत है, महानगर पालिका है, इसके आजू बाजू का जो रहिवासी बेल्ट है, जो रेसिडेंशियल बेल्ट है, ग्रोथ सेंटर से वहां का रेसिडेंशियल बेल्ट है, जहां जहां राज्य में जो जो जगह रहिवासी बेल्ट दिखाया है, जो जो गांव में 200 मीटर तक रहिवासी बेल्ट दिखाया है, गांव के सीमा से 200 मीटर, सारे एरिया में जहां पे रहिवासी क्षेत्र अलाउ है, ऐसे सारे एरिया में अब टुकड़ेबंदी कायदा रद्द कर दिया गया. 49 लाख परिवारों को इसका प्रॉपर्टी कार्ड मिलेगा. जिनका रजिस्ट्रेशन नहीं हुआ उनका रजिस्ट्रेशन चालू हो जाएगा, जिनका रजिस्ट्रेशन रुका हुआ है वो रजिस्ट्रेशन कर पाएंगे, और रजिस्ट्रेशन होने के बाद सारी प्रॉपर्टी का 7/12. आज क्या है, आज जिनका लेआउट है उनका ही नाम 7/12 पे होता है. अब जिन जिन लोगों ने प्लॉटिंग की है, प्लॉट लिए हैं, जिनने घर बनाया, उनका भी 7/12 पर नाम आएगा. और एक मानव नियमितीकरण, एक डीम रेगुलाइजेशन राज्य शासन कर रही है, और इसमें 1 रुपया भी जनता को नहीं लगेगा, 1 रुपया भी जनता को नहीं लगेगा. ये एक्ट में 49 लाख परिवार को छुटकारा मिला है. मी सर्वात जास्त समाधानी यावर आहे. 50 लाख परिवार या ठिकाणी थांबलेले आहेत, आणि याच्यातून मी गेलेलो आहे. कारण आमच्या नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, पुणेमध्ये जे लेआउटमध्ये लोकांनी कसाही लेआउट टाकला, कुणाला विकून टाकला, बिचारा त्यांना गरज होती, त्यांनी आपला प्रॉपर्टी गहाण ठेवला, आपला घराचा सोने नाणे चांदी सारा विकून एक प्लॉट घेतला, तिकडे घर बांधला, आणि जेव्हा आता तो नियमितीकरण करायला गेला त्याच्या होऊ शकत नाही या कायद्यामुळे. म्हणजे त्यांनी एक आपलं स्वप्नातलं घर बघायचं, त्यांनी आपलं स्वप्न बघायचं, त्यांनी प्लॉट घ्यायचा, आपल्या जीवनाची सारी कमाई त्यात लावायची, कधी कधी तर रिटायरमेंटचा पैसा पूर्ण लावायचा, आपल्या मुलीचं लग्न व्हावं, आपल्या मुलाचं लग्न व्हावं, हे एक चांगलं स्वप्न बघायचं. नंतर मात्र कळायचं की लेआउटवाल्यांनी आपल्याला मूर्ख ठरवलं, लेआउटवाल्यांनी आपल्याला अनाधिकृत विकलेला आहे,
लेआउटवाल्यांनी आपल्याला फसवलं आहे हे त्यांना नंतर कळायचं प्लॉट घेतल्यावर, आणि मग त्यातनं निराशा तयार व्हायची, त्यातनं मग सरकारचे खेटे मारायचे. पण या निर्णयामुळं 50 लाख परिवार या बाधित झाले होते. त्या परिवाराला आता या ठिकाणी खरा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. 1 रुपया न घेता आम्ही करतोय. 7/12 नाव येणार आहे, रजिस्ट्री चालू होणार आहे, आणि त्यामुळे एक मोठा निर्णय झाला आहे. आणि सोबतच दुसरा महत्वाचा निर्णय माझ्याकरता असणार आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड. आम्ही आता जो व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डमुळं या राज्यातल्या 7 कोटी प्रॉपर्टी 7 कोटी प्रॉपर्टीला 7/12 देण्याचं काम, त्याचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्यात कायदा आणावा लागणार आहे. त्याकरता अभ्यास समिती आम्ही नेमलेली आहे, आणि मला वाटतं की पुढच्या मार्चपर्यंत आपण प्रॉपर्टी कार्डला पुढे जाऊ. सरकारला लवकरच आता वर्ष पूर्ण होत आहे. तुम्ही घेतलेल्या वर्षभरातल्या निर्णय कोणते निर्णय गेम चेंजर ठरतात असं वाटतं? मी आधी सांगतो, तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याचा निर्णय असेल, त्यानंतर आपल्या भूमापनमध्ये खाजगी सर्व्हेर आणण्याचे निर्णय असतील, शेतकऱ्याच्या शेतातला पानंद रस्ता बांधण्याचा निर्णय असेल, जे आज शेतामध्ये रस्ता नसल्यामुळे लोक शेती करत नाहीये असे पानंद रस्ते, ज्या पानंद रस्त्याला कुठली योजना नाही ते पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय असेल, असे अनेक लोकाभिमुख निर्णय आपल्याला सांगता येतील. मी वर्ष झाला, माझ्या मंत्रिपदाला 1 वर्ष झालं, किंवा देवेंद्र फडणवीस सरकारला 1 वर्ष झालं, की पूर्ण मी याचा एक अहवाल प्रसिद्ध करणार आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की राज्याच्या जनतेला एक मोठा दिलासा मिळाल्यासारखा असेल. एक वर्टिकल जो प्रॉपर्टी कार्ड बनाने को लेकर जो फैसला किया गया है, फ्लैट्स को या फिर ऊपर रहने वाले बिल्डिंग के लोगों को भी रेवेन्यू डिपार्टमेंट ये किस तरीके की योजना है और इसमें अब तक क्या आगे की समीक्षा की गई? वर्टिकल 7/12 के लिए हमने एक उच्च स्तरीय समिति बनाई है. हमारे एडिशनल चीफ सेक्रेटरी रेवेन्यू इस समिति के अध्यक्ष है. हमारे सेटलमेंट कमिश्नर, हमारे आईजीआर, नजीक एक 9 ऑफिसर्स है, यूडी के ऑफिसर्स है, हमारे रूरल डेवलपमेंट के ऑफिसर्स है, सारे सेक्रेटरीट है. इसमें हम ये सोच रहे कि अगर एक प्लॉट है, इस प्लॉट पे कोई बिल्डिंग खड़ी हुई है, तो आज भी वो प्रॉपर्टी कार्ड पर केवल जिसका प्लॉट है उनका ही नाम है. उन प्रॉपर्टी पे जिन लोग रहते हैं फ्लैट लेकर, उनका नाम नहीं है. केवल उनके पास एक डॉक्यूमेंट है रजिस्टर होने का, और एक डॉक्यूमेंट है कारपोरेशन का. तो हम ये करना चाहते हैं आने वाले दिनों में कि जो व्यक्ति फ्लैट में रहता है, जो व्यक्ति भूखंड पे रहता है, उसका खुद का प्रॉपर्टी कार्ड रहे, रेवेन्यू डिपार्टमेंट का एक प्रॉपर्टी कार्ड उनको मिले, ताकि मेन इस महाराष्ट्र के एमएलआरसी कोड में लिखा है, जब तक रेवेन्यू डिपार्टमेंट का आपके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं होगा तब तक आपका घर वो रेगुलाइज नहीं है या कायदेशीर नहीं है. तो वो भी काम हमने हाथ पे लिया है. साहेब, जेव्हा जेव्हा तुम्ही महसूल विभागाची योजना राबविता, अंमलात आणता, तेव्हा तेव्हा खालच्या स्तरावर, तालुका स्तरावरती जो स्टाफ आहे तो कमी पडतो. तर आणखी स्टाफ भरण्याची किंवा मोहीम वगैरे कधी आली का? ते सांगतोय तुम्हाला की मागच्या 8 महिन्यामध्ये आम्ही जे महत्वाचा महसूल विभागचे ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग करायचं आहे त्याचे निर्णय घेतले. त्यामुळेच हे होत आहे. आता आपल्याकडे जवळपास विचार केला तर 95 ऍडिशनल कलेक्टरला आम्ही सिलेक्शन ग्रेडला, म्हणजे IASसाठी त्या ठिकाणी त्यांना नॉमिनेशन होईल असा निर्णय घेतला. ते झाला. नंतर आपण जवळपास 115 डेप्युटी कलेक्टरला ऍडिशनल कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी प्रमोट केला. आज उद्या जसंही जीआयडी कडनं फाईल येईल, या राज्यामध्ये 159 तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर होतील. या राज्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये जवळपास 113 नायब तहसीलदार टू तहसीलदार होतील, लिपिक टू नायब तहसीलदार होतील, आणि तलाठी कोतवालापासून तर ऍडिशनल कलेक्टरपर्यंत सारे प्रमोशन होऊन जागा पूर्ण भरल्या जातील. अनुकंपामध्ये जे काही लोक होते त्यांच्याही नियुक्त्या आम्ही केल्या. आता कुठेही जागा महसूल खाते शिल्लक राहणार नाही, उलट एक्सेस आमच्याकडे राहतील. उद्या आम्ही मुद्रांक विभागाकडे आम्ही सर्व अधिकारी भरतोय, आमचे मोजणी अधिकाऱ्याकडे सर्व जागा भरतोय. ऍडमिनिस्ट्रेशन जोपर्यंत आपण मजबूत करत नाही तोपर्यंत लोकांना दिलासा मिळत नाही. त्यामुळं एक मोठा निर्णय आम्ही त्यासाठी करतोय. ग्रामीण भागातले जे बागायती 10 गुंठे, जिरायती 20 गुंठे, त्यांना हा कायदा जर रद्द केला तर त्यांच्या पण उपयोगात येईल त्या जमिनी. हा कायदा तुम्ही रद्द करू शकाल का? पहिल्या टप्प्यामध्ये आपण रहिवासी क्षेत्राकरता तुकडेबंदी कायदा, जे 50 लाख परिवार त्या ठिकाणी अनधिकृत घोषित झालेले आहेत त्यांना कायदेशीर करतोय. आपण जर शेत जमिनीला कायदा लावला
तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये कोणी कुठेही प्लॉटिंग करेल, काही करेल. ऍग्रिकल्चर झोनमध्ये प्लॉटिंग होईल. म्हणजे काय होईल? जर आपण सारा तुकडेबंदी निरस्त केला तर काय होईल? ऍग्रिकल्चर झोन, शेती या जमिनीमध्ये तिथे अनधिकृत त्या ठिकाणी बांधकामं होतील. अनेक राज्यामध्ये अनडेव्हलप राज्य, ज्याला काही यूडीसीपीआर नाही, म्हणजे अनाधिकृत सारा हे या ठिकाणी कॉन्क्रीटचं जंगल तयार होईल. आणि त्यामुळं जिथे रहिवासी क्षेत्र डिक्लेअर आहे, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर शेतामध्ये एखादा प्लॉटिंग करायची आहे तर मग तुम्हाला एनए करून घ्यावं लागेल, मग तुकडेबंदी कायदा रद्द होईल. रहिवासी क्षेत्र डिक्लेअर करावं लागलं आधी. ते रहिवासी डिक्लेअर झालं की ऑटोमॅटिक तुमचा तुकडेबंदी कायदा रद्द होतो. सर्व प्राधिकरण, सर्व नागरी क्षेत्र, एनएमआरडीए, पीएमआरडीए, एमआरडीए, सर्व नागरी क्षेत्राला लागू. आणि रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून 200 मीटर क्षेत्र गोल रहिवासी क्षेत्र दाखवलं गेलं आहे, त्यांनाही लागू राहील. जिथे जिथे रहिवासी क्षेत्र आहे रिजनल प्लॅनमध्ये काही ठिकाणी 500 मीटर दाखवलं आहे, काही ग्रोथ सेंटर्स दाखवलं आहे रिजनल प्लॅनमध्ये, जिथे रहिवासी बेल्ट प्रपोज केला गेला आहे. म्हणजे 2047 पर्यंत प्रपोज केलेला रहिवासी बेल्ट आहे, तिथे आज एकही घर बनलेलं नाही आहे. त्या क्षेत्रालाही हा लागू आहे. जिथे जिथे रहिवासी बेल्ट या राज्यात लागू आहे तिथे तुकडेबंदी कायदा निरस्त आहे. देखिए, जब मुझसे थोड़ी पढ़ाई किया एसआईआर की, तो उसमें ये दिखा है कि जिस राज्य की लोकसभा, विधानसभा और नगर पंचायत नागरिक क्षेत्र और वहां की पंचायत के चुनाव हुए, वहां उन्होंने हाथ में लिया है. क्योंकि लोकसभा के मदर रोल पे ही आप विधानसभा चुनाव होता है, लोकसभा की मतदार यादी पे पंचायत का चुनाव होता है. और ये सब चुनाव होने के बाद वो यादी को निरस्त करके नई यादी बनाना, ये शायद मुझे लगता है, मैंने जो देखा है तो वो केंद्रीय निवडणूक आयोग ने किया है, इलेक्शन कमीशन ने किया है. तो मुझे लगता है यही सही प्रक्रिया है. क्योंकि मदर रोल जो है लोकसभा का वही इम्प्लीमेंट होता है पंचायत तक. पंचायत के लिए वही मदर रोल यूज करना पड़ता है. ये महाविकास आघाड़ी वाले जो झूठा कह रहे हैं ना, इन्होंने ये बता देना चाहिए कि भाई लोकसभा की जो इलेक्टोरल रोल था उस पर आपने 31 सीटें जीत ली लोकसभा की, तब आपने क्यों नहीं कहा इलेक्टोरल रोल बराबर नहीं है? वही इलेक्टोरल रोल पे विधानसभा हुई, विधानसभा में हार गए करके बोल रहे हो विधानसभा में गलत मतदार यादी आई थी. अब पंचायत चुनाव में आप हार रहे हो तो आप अभी से अपना नैरेटिव सेट कर रहे हो कि भाई कल क्यों हारे, तो हमारे पास मतदार यादी नहीं थी. वही तो यादी है जो लोकसभा में थी, वही तो यादी पे चुनाव हो रहा है, वही तो इलेक्टोरल रोल पे चुनाव हो रहा है. कांग्रेस के जो वरिष्ठ नेता है शशि थरूर, वो कहते हैं कि वंशवाद और लोकतंत्र के लिए खतरा है. एडवोकेट राहुल गांधी और तेजस्वी के लिए कहते हैं. तो उन्होंने, राहुल गांधी जी ने शशि थरूर की बात माननी चाहिए और वंशवाद खत्म कर देना चाहिए. जहां जिन परिवार में, अगर मैं ये मानने वाला हूं कि कोई नेता का बच्चा लीडर होना गुनाह नहीं है, लेकिन उसमें क्वालिटी होनी चाहिए कि वो जनता की सेवा कर सके, जनसेवक करके काम कर सके. आखिरी चुनाव जीतने वाला हर व्यक्ति जनसेवक होता है, पब्लिक सर्वेंट होता है. तो पब्लिक सर्वेंट की क्वालिटी अगर किसमें है तो उसमें कोई किसी का बच्चा हो, चाहे नेता का बच्चा हो, चाहे किसी का बच्चा हो, उसको क्यों रोकेंगे? पब्लिक सर्वेंट करके क्वालिटी तो होनी चाहिए. आज तुम्ही एक योजना आणलेली आहे, खासगी नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्रात सुरू करणार, त्याचे टेंडर निघालेले आहे. एक महत्वाचा निर्णय, त्याच्यामध्ये जो नोंदणी करायला माझ्यासारखा सामान्य माणूस येईल त्याला अतिरिक्त 6,000 रुपये शुल्क द्यावं लागेल त्यांच्या क्षेत्राला. आपल्याला योग्य वाटतं का? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये आपण जे आत्ता 60 कार्यालय पासपोर्ट कार्यालयासारखे उभे करतोय, आज त्याला ज्या पद्धतीची व्यवस्था आहे त्या पद्धतीमध्ये त्याला खूप खर्च येतोय, 8-10 हजार जास्त खर्च येतोय. आपण एक साधी रजिस्ट्री करायला जा, तुम्हाला नोटरी पासून तर तिथपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत माझा अंदाज आहे की एका रजिस्ट्रीला 10,000 एक्स्ट्रा खर्च येतात. आपण कुठल्याही रजिस्ट्रीला घेऊन जा, तुम्हाला खालून पासून वरपर्यंत 10,000. आता काय होणार आहे, तुम्ही सर्व ऑनलाईन असणार आहे, कुणालाही कुणाला भेटायची गरज नाही. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन लागू केलं. आता कुठल्याही डिस्ट्रिक्ट मधली कुठलीही रजिस्ट्री कुठेही होऊ शकतं. आता त्या कार्यालयात जा, त्या तहसील कार्यालयात जा, तिथे जमीन आहे तिकडेच जा, हा निर्णय रद्द केला. आता या नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यात हिंगणाची रजिस्ट्री कामठीमध्ये होऊ शकेल, कामठीची नरखेडला होऊ शकेल, तीनही म्हणून नागपूर शहरात होऊ शकेल. जेवढे कार्यालय त्या जिल्ह्यातल्या ते एकत्र जोडले गेले आहेत.
आणि त्यामुळे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन लागू झाला. आता तुम्हाला सोय आहे कुठेही कुठली रजिस्ट्री करायची. आता एक नागपूर शहरात समजा पासपोर्ट कार्यालय आलं, सारखं एक सुविधायुक्त आपण मुद्रांक कार्यालय दिलं, कुणालाच भेटायची गरज नाही. सरळ गेले, सरळ पासपोर्ट कार्यालयासारखं ऑनलाईन गेले, तुमचा कमीत कमी एक 10 ते 15 हजार रुपये खर्च हा वरचा वाचणारा जो तुम्हाला लागणार आहे. आणि त्यामुळे त्या फॅसिलिटीज आम्ही इनाऊस देतोय, ऑल फॅसिलिटी इनाऊस देतोय की तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. थोडे पैसे एक्स्ट्रा लागतील, पण या राज्याची लुबाडणूक थांबेल, राज्याची गरीब माणसाची त्या ठिकाणी छळवणूक थांबेल आणि त्यांच्या जे त्यांना फेरफटके मारावं लागतात, त्यांना 10 वेळा जावं लागतं, त्यांना त्या ठिकाणी मग कोणी वेगवेगळ्या लोकांना त्यांना भेटावं लागतं, ते भेटण्याची गरज नाही. आणि त्यामुळे हा निर्णय या राज्याच्या आधुनिकीकरणाकरता, 21व्या शतकाकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता महत्वाचा आहे. आज चुनाव आयोग की पत्रकार परिषद है, किस तरीके से देखते हैं और क्या उम्मीद है, क्या लगता है कि आज जिला परिषद या दूसरे जो निकाय चुनाव है उनमें? मुझे लगता है जिस प्रकार से चुनाव आयोग की प्रक्रिया चल रही थी, तो नगर पालिकाओं के लिए उन्होंने पूरी प्रक्रिया की है अभी, और जिला पंचायत की चालू है. तो मुझे लगता है कि आज जो भी चुनाव का जो बिगुल आएगा, तो शायद सभी न्यूज मीडिया ने तो दिखाई है कि नगर पालिका दिख रहा है, बाद में जिला पंचायत दिख रही, क्योंकि जिला पंचायत का सेम पैरेलल चल रहा है और कारपोरेशन का भी चल रहा है. तो चुनाव आयोग कभी भी कोई भी चुनाव ले सकता है, हमारा स्टेट इलेक्शन कमीशन. तो स्टेट इलेक्शन कमीशन जब भी डिक्लेयर करे, भारतीय जनता पार्टी तैयार है. 1,51,00,000 मेंबरशिप की पार्टी है हमारी, और 1 लाख हमारे जो सक्रिय सदस्यता है, हमारे सब कार्यकर्ता तैयार है. तो हम चुनाव 100% जीतेंगे. आरोप तो बहुत सारे लगे हैं कि जिस तरीके से चुनाव आयोग काम कर रहा है वो बीजेपी की सारी पर कर रहा है, और अगर चुनाव आयोग अभी प्रेस कॉन्फ्रेंस करता है या चुनाव डिक्लेयर करता है तो कहीं न कहीं वॉकओवर देने की कोशिश कर रहा है. विपक्ष ऐसे आरोप लगा रहा है. कैसे चलेगा, कैसा आरोप है? देखिए, सुप्रीम कोर्ट ने कहा है कि 31 जनवरी के पहले सारे चुनाव लेना है. अब सुप्रीम कोर्ट का निर्णय को कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होंगे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट को सामने जाएंगे, स्टेट इलेक्शन कमीशन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में जाएगी. अरे भाई, आपको कहा है सुप्रीम कोर्ट ने कि कुछ भी करके स्टेट के सारे चुनाव जनवरी के अंदर लीजिए. फिर क्या स्टेट इलेक्शन कमीशन चुनाव नहीं लगाएगी? इतना बड़ा चुनाव है, मैंने देखा तो 13,000 सीट का चुनाव है, 13,000 सीट से ज्यादा सीटें है. तो 13,000 लोकल पंचायत के चुनाव में जो मेंबर चुन के आने वाले हैं, कारपोरेशन के, जिला पंचायत के, नगर पंचायत के, इतना बड़ा चुनाव करना है 3 महीने में, तो चुनाव आयोग उसके हिसाब से काम नहीं करेगा, स्टेट इलेक्शन कमीशन उसके हिसाब से काम नहीं करेगा. तो ये अपोजिशन को समझता है, सब जानते हैं, लेकिन सोने का नाटक कर रहे हैं. थँक्यू, धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.